नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः हा जो गद्यपाठ आहे त्याचं भाषांतर, त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. आधी त्यांनी पाठाच्या सुरुवातीला दोन मित्रांमधला संवाद दिलेला आहे. तो संवाद आधी आपण समजावून घेऊया. गौरव आहे तो म्हणतोय, "अरे अमेय, कुत्र गच्छसी?" अरे अमेय, कुठे जात आहेस? मग अमेय म्हणतो आहे, "समीपे एव पत्रपेटिका वर्तते." जवळच पोस्टाची पेटी आहे. मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. मातुलम म्हणजे मामा. मामाला पत्र पाठवण्यासाठी मी तिकडे निघालो आहे. मग आता गौरव म्हणतो आहे, दर्शय पत्रम. गौरव म्हणतो, दाखव बघू पत्र. अपि बेंगलुरु नगरे निवसती तव मातुलः. तुझे मामा बेंगलोर शहरात राहतात की काय? तत्तु अतीव दूरे किल. ते तर खूपच दूर आहे. कदा पत्रम विंदेत सह. त्यांना पत्र कधी मिळेल? असं गौरव अमेयला विचारतोय. मग आता अमेय उत्तर देतो, सामान्यतः त्रीणी दिनानी अपेक्षितानी तदर्थम. अमेय काय म्हणतो? साधारणपणे 3 दिवस लागतात. मग आता गौरव म्हणतो आहे, त्रीणी दिनानी एव. गौरव म्हणतो, त्रीणी दिनानी एव एतावत शीघ्रम. गौरव म्हणतो, काय 3च दिवसात? एवढ्या लवकर? मग अमेय म्हणतो, सत्यम. हो, खरं आहे. मग आता गौरव त्याला म्हणतो आहे, किंतु संकेतः तु देवनागरी लिप्यां लिखितः. परंतु पत्ता तर देवनागरी लिपीमध्ये लिहिला आहे. कर्नाटके तु कन्नड लिपीही प्रयुज्यते नु. आणि कर्नाटकात कन्नड लिपी वापरली जाते ना. तर्हि कथम पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात. तर मग पोस्टमन तो पत्ता कसा वाचू शकतो? मग आता अमेय म्हणतो आहे, पश्य एतत्. काय म्हणतो? हे पहा. संकेतस्य अन्ते आंग्लभाषया कश्चन क्रमांकः लिखितः अस्ति. पत्त्याच्या शेवटी इंग्रजीमध्ये एक नंबर लिहिलेला आहे. जानासी खलु तद विषये. तुला त्याविषयी माहिती आहे का? मग आता गौरव म्हणतो आहे, आम. आम म्हणजे होय. सह तू पिनकोड क्रमांक. हा पिनकोड क्रमांक आहे. म्हणजेच काय आहे? स्थान संकेत क्रमांक आहे. अहम पत्रम न लिखामी. मी पत्र लिहित नाही. किंतु सद्यस्क क्रयण समये म्हणजे ऑनलाईन शॉपिंग पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. पण ऑनलाईन शॉपिंग करताना पिनकोड क्रमांक गरजेचा आहे, अनिवार्य आहे, तो लागतोच. इतोपि च अस्माकं विभागे एटीएम शाखाः रुग्णालयाः विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यक्यः एव. आणि तो म्हणतो पुढे, इकडे सुद्धा आपल्या विभागात एटीएम शाखा, रुग्णालय किंवा विशिष्ट सेवा कुठे आहेत हे जाणण्यासाठी पिनकोड क्रमांक आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा थोडक्यात 2 मित्रांचा संवाद दिलाय आणि या पाठासाठी पार्श्वभूमी तयार केलेली आहे. काय सांगितलं या पाठामध्ये? या पाठामध्ये असं सांगितलेलं आहे, की पिनकोड जी सिस्टीम आहे, पिनकोड जी प्रणाली आहे, व्यवस्था आहे, ती आपल्या भारत देशामध्ये कधी सुरू झाली आणि ही निर्माण कोणी केली?
ते जे वेलणकर महोदय आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा थोडीशी माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. आता आपण भाषांतर बघायला सुरुवात करूया. ऐ मित्राणी, अरे मित्रांनो, भारत सदृशे विशाले देशे, भारतासारख्या विशाल देशात सुदूर प्रांतेभ्यः, दूरदूरच्या प्रदेशांमधून, अन्य प्रांतम प्रति, इतर भागांमध्ये, प्रति प्रेषितानी पत्राणी, पाठवलेली पत्रे, विना विलंब म्हणजे उशीर न होता, विना विलंबम विना प्रमादम कथम लभ्यन्ते, की इतर भागांमध्ये पाठवलेली पत्र लगेच आणि चूक न होता कशी मिळतात. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रम क्षिपामः, आपण आपल्या घराजवळच्या पोस्ट पेटीमध्ये पत्र टाकतो. ततः तत् पत्रालयं प्रति गच्छति, नंतर ते पोस्ट ऑफिस मध्ये जाते. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति, नंतर ते सांगितलेल्या ठिकाणी पोहोचते म्हणजे सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचते. कथम शक्या भवती एषा वितरण व्यवस्था, ही पत्र वाटपाची व्यवस्था कशी काय शक्य होते. आणि मग त्यांनी म्हटलंय बघा, पिनकोड प्रणाली ही इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम, काय म्हटलंय त्यांनी, पिनकोड पद्धत हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. पिनकोड क्रमांक नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट संख्याः, काय म्हटलंय त्यांनी, पिनकोड क्रमांक म्हणजे पत्रावरील पत्त्याच्या शेवटी लिहिलेले 6 आकडे. पिनकोड नाम स्थान संकेतांक, पिनकोड म्हणजे एखाद्या ठिकाणच्या खुणेचा विशिष्ट नंबर. ऑगस्ट 2791 ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्यदिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्वपूर्ण प्रणाली. ऑगस्ट महिन्यात इसवी सन 1972 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही महत्वपूर्ण प्रणाली किंवा व्यवस्था आपल्याला भेट दिली आहे. उपहारीकृता म्हणजे भेट दिली आहे. पण मग आता ही व्यवस्था कोणी तयार केली. केन खलु प्रवर्तिता इयम संकेतांक प्रणाली ही, कोणी बरे सुरू केली ही ठिकाणांच्या क्रमांकांची व्यवस्था म्हणजे पिनकोड सिस्टीम कोणी सुरू केली. सहपत्रालय अधिकारी आसीत, ते पोस्टातील मोठ्या पदावरचे अधिकारी होते. आणि अजून कसे होते, संस्कृत पंडितज्ञ गणितज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय, आणि ते संस्कृतचे पंडित पण होते आणि गणिताचे पंडित सुद्धा होते. त्यांचं नाव होतं श्रीराम भिकाजी वेलणकर. सह कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशक रूपेण कार्यरतः आसीत, ते कलकत्ता शहरात डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते किंवा कामाला होते. तस्य कार्यकाले, त्यांच्या कार्यकाळामध्ये एकस्मिन दिने एके दिवशी कोपी दुःखितः केरल प्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलितुम आगतः, काय होतं, एक दुःखी केरळी सैनिक त्यांना भेटण्यासाठी आला. सह तस्य पित्रोः स्वास्थ्य विषये किंचित अपि ज्ञातुम असमर्थः, त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी त्याला काहीच कळू शकत नव्हतं. तो असमर्थ होता की माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे हे त्याला कळू शकत नव्हतं. का बरं. यतः तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचल प्रदेश पर्यंतम क्वचित मासाधिकोपी आसीत, कारण तेव्हा केरळ पासून
अरुणाचल प्रदेशपर्यंत पत्र पोहोचण्यासाठी कधी कधी 1 महिन्यांहून अधिक काळ लागायचा. म्हणजे हा सैनिक केरळी जरी असला तरी आता त्याचं पोस्टिंग अरुणाचल प्रदेशमध्ये झालंय आणि आपल्या वडिलांची तब्येत कशी आहे हे त्याला जाणून घ्यायचंय. पण पत्र महिना महिना पोचतच नाही, ही त्याची समस्या आहे आणि ती समस्या घेऊन तो वेलणकर महोदयांना भेटायला आलेला आहे. तेन पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. त्यामुळे वेलणकर महोदयांचं चिंतन सुरू झालं, विचार करणं सुरू झालं. कथम भिन्नाः प्रांतीयाः भाषाः अपूर्णः पत्रसंकेतः इति नाही, आधीचं वाक्य राहिलं विद्यार्थी मित्रांनो. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनम कर्तुम शक्नोमी. त्यांनी काय विचार केला? त्यांनी असा विचार केला, पत्र पोचण्याचा हा जो सगळ्यात मोठा कालावधी आहे, महिना महिना लागणारा, तो मी कमी कसा बरं करू शकेन? दुर्बोधम हस्ताक्षरम. दुर्बोधम हस्ताक्षरम म्हणजेच काय? की न समजेल अशा भाषेत लिहिलेलं हस्ताक्षर किंवा तो पत्ता. त्याच्यानंतर भिन्नाः प्रांतीयाः भाषाः, वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा. आणि अपूर्णः पत्रसंकेतः इति नैके प्रत्युहाः, आणि अपूर्ण पत्ते अशा अनेक समस्या आहेत. प्रत्युहाः म्हणजे समस्या. अतः गणितज्ञेन तेन अंकानाम उपयोगः कृतः. तेव्हा त्या गणित पंडिताने अंकांचा उपयोग केला आणि काय केलं बघा. तेन देशस्य अष्टविभागाः कृताः. त्यांनी आपल्या देशाचे 8 भाग तयार केले. तेषांच उपविभाग जनपदाधारेण क्रमांकनम कृतम. आणि मग पुढे काय केलं? त्यांनी ते जे 8 भाग त्यांनी तयार केलेले होते त्याचे उपविभाग आणि गावांच्या आधाराने त्यांना क्रमांक दिले. तेन अधुनापि वयम विनायासम शीघ्रम पत्रम लभामहे. आणि मग त्यामुळे आज सुद्धा आपल्याला लवकर आणि सहजपणे पत्र मिळू शकते. आता वेलणकर महोदयांची थोडक्यात माहिती दिली आहे. अनुशासनप्रियस्य म्हणजे शिस्तप्रिय वेलणकर महोदयस्य संगीतम अपि प्रियः विषयः. शिस्तबद्ध असणाऱ्या वेलणकर महोदयांचा संगीत हा सुद्धा आवडीचा विषय होता. सह व्हायोलिन वादने तथा तबला वादनेपि. ते व्हायोलिन वाजवण्यात आणि तबला वाजवण्यात सुद्धा काय होते बघा, अतीव निपुणः, अतिशय निपुण होते, प्रवीण होते. अतः एव सह गीतगीर्वाणम इति संगीतविषयकम शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. आणि म्हणूनच त्यांनी गीतगीर्वाणम हा संगीत विषयक शास्त्रीय ग्रंथ संस्कृतमध्ये त्यांनी रचला. कथाः, त्याच्यानंतर गीतानी, बालगीतानी, नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. कोणकोणत्या रचना त्यांनी केलेल्या आहेत? त्यांनी कथा, गीत, बालगीत, नृत्यनाट्य अशा विविध साहित्य रचना केल्या. तथापि परंतु नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्य प्रकारः. परंतु नाट्यलेखन किंवा नाटक लिहिणं हा त्यांचा खास आवडीचा साहित्य प्रकार होता. लेखनम, दिग्दर्शनम, नाट्यनिर्मितीः, व्यवस्थापनम, संगीत संयोजनम इति सर्वमेव कर्तुं सः समर्थः. अतः सब कुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातीः आसीत्. म्हणजे नाटकाचं लेखन करणारे तेच, दिग्दर्शन करणारे तेच, नाट्य निर्माता तेच, व्यवस्थापन करणारे तेच आणि संगीत देणारे सुद्धा तेच. या सगळ्याच गोष्टी ते करू शकत असत. म्हणूनच सर्व काही श्रीभिः, सबकुच श्रीभिः असं अशी त्यांच्या नाटकांची प्रसिद्धी होती.
धन्यः सः विद्वद्रण्यः येन वयम पिनकोड प्रणाल्या उपकृताः. ही पिनकोड पद्धत शोधून ज्यांनी आपल्यावरती उपकार केले ते हे श्रेष्ठ विद्वान खरोखरच कसे आहेत? धन्य आहेत. म्हणजे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण या गद्यपाठामध्ये पिनकोड सिस्टीम आपल्याकडे कधी सुरू झाली ते बघितलं आणि त्या वेलणकर महोदयांनी कोणत्या पद्धतीने ती रचना केली ते बघितलं आणि त्यांच्यातले पण काही विशेष बघितले, की त्यांना संगीताबद्दल रुची होती, गणितातले ते तज्ञ होते, संस्कृतचे तज्ञ होते. त्यांनी संस्कृतमधनं संगीताबद्दलचा गीत गिर्वाणम हा ग्रंथ लिहिला. व्हायोलिन उत्तम वाजवायचे, तबला उत्तम वाजवायचे. बऱ्याच साहित्य रचना त्यांनी केल्या, पण नाटकं त्यांना विशेष प्रिय होती. हे सगळं आपण ह्या पाठामध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा आजचा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे आपलं शैक्षणिक चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना म्हणजे आता तुम्हाला या स्लाइडवरती आपल्या स्पंदन अकॅडमी ह्या ऑनलाईन क्लासेसची ॲडव्हर्टाइज दिसते आहे. 5वी ते 10वी मराठी आणि संस्कृत CBSE आणि ICSE साठी आहे. स्टेट बोर्डसाठी इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्रजी मीडियमसाठी आहे. मराठी आणि संस्कृत 8वी ते 10वी साठी आणि इथे जो मेल दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.